यानंतर भटके विमुक्तांच्या साहित्यातील जाणीवा या विषयावरील आपले विचार व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित असणारे प्राध्यापक विरा राठोड सर यांचा परिचय करून देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील माझी सहअध्यायी प्रणाली बोरकर हिला मी मंचावरती आमंत्रित करतो. नमस्कार, मी प्रणाली बोरकर विरा राठोड सरांचा थोडक्यात परिचय करून देत आहे. सरांच्या परिचयाची सुरुवात मी त्यांच्या मनक्या पेरेन लागा या कवितेने करत आहे. मनक्या पेरेन लागा एक बी जमीम गडच, जमिती ओरो नातो जुडच, धूड ओन लगाडच जीव, आसो काही घडच, पाणी पावस उंदाई वरसाळो, आंधी आंघोळी दुष्काळाती लढ, एक दन ओन झाड करचन छोडच, चालो आपण बी मनक्या पेरेन लाग जावा. या बंजारा भाषेतील कवितेचा भावार्थ आहे, आपण सर्व माणूस पेरायला लागूया. विरा राठोड सर हे एक मराठी कवी आहेत. त्यांचा जन्म लमाण बंजारा कुटुंबात झाला. विरा राठोड सरांचे आरंभीचे शिक्षण आश्रमशाळेत झालेले आहे. त्यांचे 3 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. सेन्स आई वेस या कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2015 मिळालेला आहे. तसेच सरांचा हस्तक्षेप हा लेख संग्रह प्रकाशित झालेला आहे. स्वतः सामाजिक कार्यात सहभागी राहून मानवतावादी दृष्टिकोनातून व लोकशाहीच्या संवर्धनासाठी ते जाणीवपूर्वक आदिवासी, भटके, विमुक्त, दलित, वंचितांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखन करत असतात. पुणे येथे भरलेल्या अग्निपंख युवा मराठी साहित्य संमेलनाचे विरा राठोड सर अध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच सर महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य व बालभारती पुणे अभ्यास मंडळाचे सदस्य राहिलेले आहेत. सध्या विरा राठोड सर BP कला महाविद्यालय चाळीसगाव येथे सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. सर, तुम्ही या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये उपस्थित राहिलात, यासाठी आपले मी स्वागत करते. पण विरा राठोड यांचं विवेचन या ठिकाणी ऐकतोय. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांनी आयोजित केलेल्या या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रासाठी उपस्थित असलेले मंचावरील डॉक्टर नारायण भोसले सर, माझे मित्र विनायक लष्कर, दूधभाते सर आणि समोर सभागृहात उपस्थित असलेले खूप महत्त्वाची मंडळी आहे. खरं तर सर्वांचा म्हणजे बऱ्याच जणांचा उल्लेख करावासा वाटतो, पण वेळेअभावी मी सर्वांचा उल्लेख करणं टाळतो. खूप महत्त्वाची चळवळीतली आणि भटक्या विमुक्तांच्याच नाही तर एकंदरीत समाजाच्या विविध प्रश्नांवर काम करणारे अभ्यासक या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, खरं तर आज मी तुम्हा सर्वांना भटक्या विमुक्तांच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. सकाळी कोल्हापूरवरून आलेल्या एका प्राध्यापक मित्रांशी बोलताना गमतीने आमची चर्चा सुरू होती की हा देश किती विविधतेने नटलेला आहे. म्हणजे या देशात कितीतरी अनेक अशा गोष्टी आहेत. स्वातंत्र्याच्या संदर्भात सुद्धा आता स्वातंत्र्याच्या संदर्भात पुन्हा पुन्हा वारंवार उल्लेख होतोय. म्हणजे आमचं स्वातंत्र्य सुद्धा किती गमतीचं आहे. थोडंसं हसू येतं की एखाद्या देशामध्ये राहणाऱ्या एखाद्या समूहाला किंवा एखाद्या व्यक्तीला किती वेळेस स्वातंत्र्य व्हावं लागतं. म्हणजे आता भोसले सरांनी त्याचा उल्लेख केला की हा देश स्वतंत्र झालेला होता, या देशात संविधान लागू झालेलं होतं, तरी देशातल्या धुरीणांना हे माहीत नव्हतं की या देशातला एक खूप मोठा असा समूह आहे, असे खूप लोक आहेत की जे अजूनही त्या 3 तारेच्या कुंपणात किंवा तुरुंगामध्ये डांबलेले आहेत. ही किती मोठी शोकांतिका आहे.
म्हणजे आम्ही मराठवाड्यातले भटके विमुक्त विशेषतः म्हणजे एखाद्या देशातल्या एखाद्या नागरिकाला म्हणजे स्वातंत्र्य दिन हा खूप त्याच्या प्राणाहून प्रिय असतो, याच्यात कुठलंच दुमत नाही. पण आमच्यासमोर प्रश्न पडतो, मराठवाडा विशेषतः मराठवाड्यात जे भटके विमुक्त आहेत त्यांना प्रश्न पडतो की आपण कुठला स्वातंत्र्य दिवस मानायचा, पाळायचा, आनंद साजरा करायचा. कारण 15 ऑगस्ट 1947 जेव्हा स्वातंत्र्य मिळाला तो देशाचा स्वातंत्र्य होता. आम्ही पारतंत्र्यातच होतो तरी आम्ही स्वातंत्र्य दिवस पाळतो आनंदाने, सारे जहां से अच्छा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. त्यानंतर आम्हाला दुसरं स्वातंत्र्य मिळालं, हैदराबाद मुक्ती संग्राम 17 सप्टेंबर हा मराठवाड्याचा दुसरा स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळला जातो. तरी आम्ही स्वतंत्र नव्हतो. आणि त्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पदावर बसल्यानंतर सोलापूर सेटलमेंटमध्ये ते येतात काय आणि त्यांच्या निदर्शनास येतं किंवा लक्षात येतं की अरे अजून खूप लोक बंदिस्त आहेत आपल्या देशाचे. तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थाने 31 ऑगस्ट 1952 म्हणजे आमचा स्वातंत्र्याचा दिवस उजाडलेला आहे. आणि मला वाटतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भटक्या विमुक्तांना त्याच्यानंतर मला वाटतं मुंबई विद्यापीठाने पहिलं चर्चासत्र घेतलं. कोळेकर सर एका सत्रात होते. म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये जे चर्चासत्र आयोजित केलं होतं त्यामध्ये जुन्या नव्या चळवळीतल्या आणि सगळ्या लिहिणाऱ्या विचार करणाऱ्यांना एकत्र आणलेलं होतं. फुले अध्यासनाच्या वतीने ते चर्चासत्र मला वाटतं घेतलेलं होतं. नाही मुंबई विद्यापीठाचं, हां तेच सांगतोय मी. आणि त्याच्यानंतर मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे हे दुसरं चर्चासत्र आहे की जे इथे, अच्छा ओके. म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये एक खूप मोठा असा जनसमूह आहे की जो या देशात फार महत्वाचा आहे. आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही स्थिती आहे तर बाहेर तर म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अजून त्याच्यावर काही चर्चाच झालेली नाहीये. असो, हा सगळा भाग आहे. या सत्रामध्ये मला साहित्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. खरं तर या सत्रामध्ये इतिहासाच्या अनुषंगाने भटक्या विमुक्तांच्या इतिहासाची साधने किंवा भटक्या विमुक्तांचा इतिहास या अनुषंगाने भोसले सरांनी या ठिकाणी मांडणी केली. मला वाटतं याच सत्रामध्ये भटक्या विमुक्तांच्या साहित्यावर बोलण्यासाठी मला सांगितलेलं आहे. म्हणजे भटक्या विमुक्तांच्या साहित्यावर का बोलायचं तर आताच भोसले सरांनी सांगितलं की भटक्या विमुक्तांचं साहित्य हे काही इतर साहित्यासारखं किंवा मनोरंजनात्मक किंवा कल्पनेतलं साहित्य नाहीये. ते त्यांच्या जगण्यातून आलेलं साहित्य आहे. आणि हे साहित्य या भटक्या विमुक्तांच्या इतिहासाच्या लेखनाचं एक साधन म्हणून त्याच्याकडे आपल्याला पाहता येईल. आणि एकूणच त्या साहित्यातली जी काही सामाजिक किंवा सामाजिकता आहे किंवा जी काही वेगवेगळी जाणीव आहे या अनुषंगाने मला या ठिकाणी खरं तर माझं मत व्यक्त करायचंय. खरं तर वेळेची एकूण अर्ध्या तासामध्ये मला या विषयावर मांडणी करायला सांगितलेलं आहे. खरं तर अर्ध्या तासामध्ये या संबंध विषयाला मी किती न्याय देऊ शकेल माझ्याच मनात शाशंकता आहे. परंतु या विषयाच्या अनुषंगाने काही महत्वाच्या नोंदी, काही अधोरेखित या ठिकाणी मी आपल्यासमोर या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर इतरांच्या तुलनेने 5 वर्षाहून उशिरा म्हणजे 5 वर्षापर्यंत स्वातंत्र्याची आस मनात ठेवून हा समाज होता. आणि एकंदरीत स्वातंत्र्याच्या नंतर जे काही महाराष्ट्रात म्हणा किंवा संबंध देशामध्ये एक परिवर्तनलक्षी समाज परिवर्तनाच्या ज्या काही घटना घडामोडी, ज्या ज्या काही चळवळी, जे काही आंदोलनं, ज्या ज्या काही गोष्टी झाल्या या सर्वांचा परिपाक म्हणून आपण साधारणपणे 60 वेगवेगळे जे काही वाङ्मयीन प्रवाह आहेत ही त्याची परिणिती आपण मानत आलेलो आहोत. किंबहुना या सगळ्या गोष्टींची सगळ्यांची पार्श्वभूमी ही भटक्या विमुक्तांच्या साहित्याला सुद्धा लागू पडते. मी त्याच्या फार तपशिलात जाणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळालं, संवैधानिक ज्या काही तरतुदी आहेत त्या लागू झाल्या आणि एकूणच विविध समाज प्रवाह
आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कांसाठी, आपल्या अधिकारांसाठी हे लढू लागले, बोलू लागले, लिहू लागले आणि त्यातून वेगवेगळ्या चळवळी उभ्या राहिल्या. साधारणपणे भटक्या विमुक्तांच्या साहित्याचा जेव्हा आपण विचार करू लागतो तर चळवळीची पार्श्वभूमी असलेले हे एकंदरीत साहित्य आहे. या साहित्याचा हेतू किंवा जे प्रयोजन आहे तर ते परिवर्तनलक्षी किंवा एकूण जे काही आपण या व्यवस्थेमध्ये किंवा संबंध या सगळ्या प्रवासामध्ये आपल्यावर अन्याय झालेला आहे, आपण दुर्लक्षिला गेलेलो आहोत आणि त्याच्यासाठी आपण आता आवाज उठवला पाहिजे. आपण आपलं जे काही स्थितीगती आहे ती सांगितली पाहिजे आणि या संबंध संवैधानिक चौकटीमध्ये आपल्याला आपल्या स्वाभिमानाचं जगणं आपल्याला मिळावं म्हणून काहीतरी बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे. हे इतर साहित्याच्या प्रेरणेतून, प्रभावातून भटक्या विमुक्तांमधले जे काही नवशिक्षित तरुण होते, जे काही शिक्षणाची गंगा भटक्या विमुक्तांच्या तांडे, वाड्या, वस्त्यांपर्यंत, पालांपर्यंत पोहोचली होती, यातून जे काही ज्ञानार्जन करत होते आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची जी वेदना होत होती किंवा त्यांचं जे काही एकूण हाल होते ते या समाज व्यवस्थेसमोर, या देशासमोर मांडावे म्हणून या काळामध्ये हे सर्व नवशिक्षित तरुण लिहू लागलेले आपल्याला दिसू लागतात. साधारणपणे 1960 ते 1980 या 2 दशकांमध्ये जे जे काही परिवर्तनवादी विचार पुढे येत होते आणि या सगळ्या प्रश्नांवर जे काही विचार करत होते, यातून भटक्या विमुक्तांच्या चळवळीचा उदय झाला आणि या चळवळीतूनच भटक्या विमुक्तांच्या साहित्याचाही उदय झालेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करतो आहोत की भटके विमुक्त ही एक संकल्पना घेऊन आपण चर्चा करतोय आहोत, परंतु ही संकल्पना, ह्या संकल्पनेचा एकंदरीत इतिहास आणि त्याचा सांस्कृतिक परिवेश जर आपण बघितला तर 1952ला जी काही एक सूची तयार करण्यात आली भटक्या विमुक्तांची, आणि ही सूची जी तयार करण्यात आली की 1871च्या गुन्हेगारी जमाती कायदा जो होता या कायद्याच्या आधारे ती सूची करण्यात आली आणि जे विमुक्त, विशेष मुक्त करण्यात आले, हा सगळा भाग बघता की या सगळ्या काळातलंच जे काही आहे तेवढंच आपण विचार करायचा का, हा प्रश्न पडतो. किंवा मलाच नाही तर या सगळ्या भटक्या विमुक्तांच्या प्रवाहामध्ये लिहित्या झालेल्या सगळ्या लेखकांना पडतो. मग त्यांचा पूर्वीचा इतिहास काय होता, 1871 पूर्वीचा त्यांचा इतिहास काय होता, की ते एकदमच 1871लाच या देशामध्ये जन्माला आले का किंवा एकदमच आकाशातून पडले का, त्यांचा पूर्वीचा इतिहास काहीतरी असेल. आणि या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण धांडोळा घेऊ लागतो तर मला वाटतं की त्यांचा पूर्वीचा इतिहास ज्या काही वेगवेगळ्या निमित्ताने, म्हणजे गुरचारणं असेल किंवा जी काही एक भटक्या विमुक्तांची जी काही आपण संकल्पना किंवा जी व्याख्या आपण करतो त्या वेगवेगळ्या निमित्ताने ते भटकत असतील. गुरे चारणं असेल, पशुपालन असेल किंवा वेगवेगळ्या छोट्या छोट्या व्यवसायाच्या निमित्ताने फिरणं असेल किंवा वेगवेगळ्या कला, बऱ्याच कलोपासक जमाती आहेत त्या कला सादर करण्यासाठी या प्रदेशातून त्या प्रदेशामध्ये त्या फिरताना दिसतात. हा सगळा झाला भाग. परंतु मग त्यांच्यावर 1871ला हा स्टिग्मा का लावण्यात आला, हाही इतिहास आपल्याला, म्हणजे हे संबंध जेव्हा साहित्याचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासाव्या लागतात. त्या गोष्टी अभ्यासल्याशिवाय आपण साहित्याला हात घालू शकत नाही, कारण हे साहित्य पूर्णतः त्यांच्या सामाजिकतेची एक परिभाषा आहे. आणि एकूणच म्हणजे 1871 आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा कायदा जो जल जमीन जंगलच्या संदर्भाने ब्रिटिशांनी केलेला कायदा, ह्या सगळ्या ह्या जमातींना तो लागू पडतो. आणि ब्रिटिशांची 1857 पासूनचा जो काही एकूण त्यांच्यासोबत जो वेगवेगळ्या म्हणजे छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये असेल किंवा व्यापक असेल, जो इथल्या या सगळ्या आदिवासी भटक्या विमुक्तांनी जो पहिल्यांदा प्रतिकार करायला सुरुवात केली त्याची परिणिती हे 1871चा क्रिमिनल ट्राईब ऍक्ट आणि 1874चा जो जल जमीनचा जो काही कायदा आहे याची ती परिणिती आहे. आणि त्यामुळे ह्यांच्या जगण्यावर प्रचंड मोठं एक आघात झालेला आहे किंवा ते एका वेगळ्या गुलामीमध्ये अडकलेले आहेत किंवा त्यांचं जगणं हे बंदिस्त झालेलं आपल्याला दिसतं. एकंदरीत भटक्या विमुक्तांच्या आता बऱ्याच खूप साऱ्या, म्हणजे खरं तर हा विषय खूप मोठा आहे, अगदी अर्ध्या तासाभरात या विषयाची कशी मांडणी करायची हा प्रश्न आहे. आता मुळात भटके विमुक्त कोणाला म्हणायचं, मी सकाळी केंद्रे सरांशी आमची चर्चा चालू होती
की जाणीवेने भटके विमुक्त मानायचे की जन्माने भटके विमुक्त मानायचे, हाही एक वेगळा प्रश्न आहे. परंतु म्हणजे भटक्या विमुक्तांची अनेकांनी व्याख्या केलेली आहे. त्या व्याख्या म्हणजे मी थोडक्यात त्या व्याख्येचा उल्लेख करतो की व्यापाराच्या निमित्ताने गावोगावी भटकत असलेले, भिक्षा मागून किंवा पारंपरिक कलेच्या आधाराने स्वतःची उपजीविका करणारा लोकसमूह अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या जाती जमातींच्या नावाने जीवन जगताना आढळतो, अशा सगळ्या समूहाला भटके विमुक्त असं म्हणतात. किंवा विमुक्ताची जी व्याख्या आहे की कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली इंग्रजांनी 1871ला गुन्हेगार जमाती कायदा पास करून 3 तारेच्या कुंपणात सेटलमेंटमध्ये बंदिस्त करून 198 जमातींवर गुन्हेगार जमातीचा जो शिक्का मारला गेला, या कायद्यातून 1952ला ज्यांना मुक्त करण्यात आले ते सगळे विमुक्त, अशी भटक्या विमुक्त जमातींची आपल्याला एक साधारणपणे व्याख्या करता येईल. आता ह्या सगळ्यांचा विचार करता मी जेव्हा एक मुद्दा मांडत होतो की ह्याच्या आधी काय होतं, म्हणजे 1871च्या आधी या जमाती नव्हत्या का, यांचं अस्तित्व काय होतं, तर आपण जेव्हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिवेशाची चर्चा करू लागतो आणि आपण अभिमानाने खरं तर महाराष्ट्रच या भटक्या विमुक्त जमातीची संकल्पना जन्माला घालणारा हा प्रदेश आहे. आणि एकीकडे भटक्या विमुक्तांच्या संदर्भाने विचार करत असताना महाराष्ट्राची जी काही एक सांस्कृतिक लोकधारा आपण ज्याला म्हणतो, जी आपण अभिमानाने मिरवतो, ही लोकधारा जर आपण बघितली, थोडासा सांस्कृतिक परिवेश जर बघितला आपण भटक्या विमुक्तांचा, तर ही महाराष्ट्राची जी संपन्न अशी लोकधारा लोकपरंपरा आहे, तर मला वाटतं थोडासा असा धांडोळा टाकला ना तर एखाद दुसरा अपवाद वगळता या सबंध लोकपरंपरेमध्ये, लोकधारेमध्ये, लोकसंस्कृतीमध्ये कोण दिसतात, तर सबंध भटके विमुक्तच आपल्याला दिसतील. एकीकडे आपण महाराष्ट्राची लावणी ही खूप अभिमानाने सांगतो, ही लावणी जपली कुणी, जगवली कुणी, ही लावणी सांभाळली कुणी. एकीकडे आम्ही गोंधळ सांगतो, गोंधळ करणारी जमात कुठली आहे, वाघ्या मुरळी करणारे कोण आहेत, आणि एकूणच या सगळ्या पोवाडे, भारूड असतील, गोंधळ असतील, वासुदेव असेल, वाघ्या मुरळी असेल, कडक लक्ष्मी, नंदीवाले, अशा कितीतरी गोष्टी इथे सांगता येतील. त्याचबरोबर म्हणजे ही फक्त त्यांनी या गोष्टी जन्मालाच घातल्या नाही, तर या गोष्टी जोपासल्या आणि या गोष्टी प्रसारित सुद्धा केलेल्या आहेत. ही त्यांची सांस्कृतिक नोंद आपल्याला घ्यावी लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी जे काही या ठिकाणी भव्य असे नगरांचा निर्माण झाला, म्हणजे त्या सगळ्यांचा जर उल्लेख केला की ज्योतिष्य शास्त्र सांगणारे मेडंगी असतील, युद्धाचे शस्त्रास्त्रे तयार करणारे लोहार असतील, घिसाडी असतील, ओतारी असतील, त्याचबरोबर दगडात लपलेलं सौंदर्य ज्यांनी शोधून काढलं, यांची नोंद कुठे घेतलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि या सगळ्यामध्ये या भटक्या जमातींचं जे योगदान आहे हे आपल्याला दुर्लक्षिता येणार नाही, हे त्या निमित्ताने मला या ठिकाणी सांगायचं आहे. भटक्या विमुक्तांच्या साहित्याच्या संदर्भात की एकंदरीत आजपर्यंत भटक्या विमुक्तांचं साहित्य हे जे आहे की दलित साहित्य संकल्पनेच्या परिवेशामध्ये त्याचा विचार केला गेला, किंबहुना ते आजपर्यंत दलित साहित्याच्या ज्या काही मूल्यमापनाच्या कसोट्या आहेत त्या कसोट्यांवर ते अभ्यासल्या गेलं किंवा त्याच दृष्टीने त्याच्याकडे बघितलं गेलेलं हे सर्वश्रुत आहे. परंतु जेव्हा आपण एखाद्या समूहाचा जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा त्या समूहाने निर्मिलेल्या साहित्याचा विचार करतो, त्यावेळेस त्याचा संबंध इतिहास, भूगोल, त्याची जी काही सांस्कृतिक म्हणून एक ओळख आहे, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. म्हणून भटक्या विमुक्तांच्या साहित्याचा दलित साहित्याच्याही म्हणजे तिथे जाणीव दलितत्वाची आहे, शोषणाचीच आहे, आणि ते सगळे नागवल्या गेलेलेच आहेत, ते व्यवस्थेच्या बाहेर फेकल्या गेलेले आहेत. परंतु त्याच्याही पलीकडे केवळ एक अस्पृश्यता, म्हणजे जी दलित साहित्याची अनटचेबिलिटी जी आहे त्याच्याही पलीकडचे मरण यातना ज्या आहेत या भटक्या विमुक्तांच्या वाट्याला आलेल्या आहेत. आणि या सगळ्या सोसत असताना, या सगळ्या भोगत असताना त्यांनी मात्र आपली म्हणून एक सांस्कृतिक वेगळी ओळख तयार केलेली आहे, आणि ती सांस्कृतिक ओळखच त्यांच्या वेगळ्या अभ्यासाला चालना देते किंवा ते त्यांचा वेगळा अभ्यास करायला आपल्याला मजबूर करत असते. एकंदरीत दादासाहेब मोरेंनी या संदर्भाने एक विधान केलेलं आहे की वेगळा अभ्यास करण्याची का गरज आहे, तर त्या तपशिलात मी जाणार नाही.
परंतु या सगळ्या दलित साहित्याची जी एकूण जी काही ओळख होती, खऱ्या अर्थाने आता भोसले सरांनी सांगितलं की आपण जेव्हा दलित आत्मकथनांचा उल्लेख करतो तर नक्कीच दलित आत्मकथनांनी देशभरच नव्हे तर जगभर एक वेगळ्या साहित्याची ओळख करून दिलेली आहे. पण या दलित आत्मकथनांमध्ये जर आपण बघितलं ना तर सर्वात जास्त आत्मकथनं कुठून आलेली आहेत, तर या गावगाड्याच्या बाहेरचं जे काही जगणं आहे, गावकुसाच्या बाहेरचं जे काही जगणं आहे, जे आजपर्यंत साहित्याला माहीत नव्हतं, ते अलक्षित होतं, दुर्लक्षित होतं, त्याच्यावर कुणी लिहिलं नव्हतं. म्हणजे शंकरराव खरात आणि अण्णाभाऊ साठे ही दोन नावं जर वगळली तर फारसं कुणी सहानुभूतीपूर्वक दृष्टीने भटक्या विमुक्तांवर साहित्य लिहिलेलं नाही किंवा त्यांचं चित्रण केलेलं नाहीये. त्यांना आत्र्यांनी तर काय केलेलं हे वेगळं सांगायची गरजच नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही जबाबदार नागरिक असता, एक IAS अधिकारी असता, आणि तुम्ही जेव्हा एखाद्या याची मांडणी करत असता तर त्यावेळेस तुम्ही किती भेदभावपूर्ण मांडणी केलेली आहे त्याचं ते उदाहरण आहे. पण एकंदरीत या दलित साहित्याची जी काही एक चौकट किंवा एका विशिष्ट याच्यामध्ये जे अनटचेबिलिटी किंवा गावगाड्यामध्ये जे काही साहित्य अडकलं होतं, या साहित्याला व्यापक करण्याचं काम भटक्या विमुक्तांच्या साहित्याने केलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी सर्वांना माहीत आहे. परंतु या सगळ्यांचा मी उल्लेख का करतोय तर दलित साहित्याला ज्या काही मर्यादा होत्या त्या मर्यादांच्या पलीकडे घेऊन जाण्याचं काम भटक्या विमुक्तांच्या साहित्याने केलं. कारण दलित साहित्याला स्वतःची बोली नाहीये, म्हणजे भाषा नाहीये. भटक्या विमुक्तांकडे स्वतःच्या इतक्या भाषा आहेत की मला वाटतं हे त्यांचं सांस्कृतिक वैभव आहे. ही एक वेगळी म्हणजे त्या संकुचितपणाची चौकट मोडण्याचं काम भटक्या विमुक्तांच्या साहित्य, म्हणजे केवळ भाषेचाच उल्लेख नाही तर सांस्कृतिक म्हणजे अगदीच त्यांच्या देव धर्म संकल्पना रीती रिवाज या सगळ्या गोष्टी, तर इतक्या स्वतःची एक सांस्कृतिक एक चेहरा असलेली ओळख या भटक्या विमुक्तांनी दलित साहित्याला दिली आणि ते जे काही वर्तुळ आहे ते व्यापक करत नेलेलं आहे. परंतु जेव्हा आपल्याला भटक्या विमुक्तांच्या साहित्याचा विचार करावा लागतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपल्याला विशेषत्वाने त्याच्यावर आपल्याला कटाक्ष टाकावा लागतो किंवा त्याच्यावर विशेषत्वाने भर द्यावी लागते. एकंदरीत भटक्या विमुक्तांच्या साहित्य, आता भटक्या विमुक्तांचं साहित्य कुणाला म्हणावं हे अजून त्याच्या खोलात मी काही व्याख्या सांगणार नाही. परंतु प्रश्न हाच आहे की त्या जातीमध्ये जन्मलेला एखादा लेखक असेल आणि तो शांत सुखाय लिहित असेल तर त्या साहित्याला भटक्या विमुक्तांचं साहित्य म्हणायचं का, हा एक माझ्या समोर एक अभ्यासक म्हणून एक वाचक म्हणून मला प्रश्न पडतो. तसाच म्हणजे भटक्या विमुक्तांच्या जगण्याच्या ज्या काही जीवन जाणीवा आहेत त्या जाणीवांना अनुलक्षून जे काही साहित्य लिहिलं जातं मला वाटतं ते भटक्या विमुक्तांच्या त्या परिकल्पनेत किंवा त्या संकल्पनेमध्ये आपल्याला त्या साहित्याचा विचार करावा लागेल. आणि एकूणच या नवसाहित्य प्रवाहाचा इतिहास लिहिताना जी काही सामाजिक स्तरांची रूढी परंपरा असतील, त्यांच्या बोलीभाषा असतील, संपूर्ण त्यांचा एक सांस्कृतिक पूर्व इतिहास असेल, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्याच्यामध्ये विचार करावा लागतो. आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांच्या ज्या काही प्रेरणा आहेत त्या प्रेरणांचाही म्हणजे भटक्या विमुक्तांच्या साहित्याच्या इतक्या वैविध्यपूर्ण अशा प्रेरणा आहेत. म्हणजे फुले शाहू आंबेडकरी प्रेरणा ते ही सर्व जे उपेक्षित आहेत, जे दलित आहेत, जे दुर्लक्षित आहेत, जे शोषित आहेत, ह्या सर्वांनी फुले शाहू आंबेडकरांची प्रेरणा मांडलेलीच आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक आता सांगितलं की भटक्या विमुक्तांची स्थिती काय आहे तर त्यांना स्वतःचं गाव नाहीये, स्वतःची भूमी नाहीये, स्वतःचं म्हणून काही असं एक भांडवल नाहीये. म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह कसा चालायचा किंवा काय करतात काय ते, आणि एकूणच श्रम या सगळ्या ह्याच्यातून कष्टातून हा समाज पुढे जातोय. आणि म्हणून मार्क्सची जी काही एक प्रेरणा आहे आपोआपच त्या साहित्यामध्ये आपल्याला दृश्य व्हायला लागते किंवा ती अनेकांनी ते सांगितलेलं आहे, मांडलेलं आहे की इथे काही नोंदी आहेत की शोषणाविरुद्ध बंड करून उठणाऱ्या क्रांतीसूर्य कार्ल मार्क्स यांनाच एक कलाकृती अर्पण केलेली आहे. किंवा अशोक पवार हे पडझडमध्ये सांगतात की मार्क्सराव, लेनिनराव, फिडेलराव, माओराव, स्टॅलिनराव तुमच्यावानी एखादा ह्या भुकाड वस्तीत नक्कीच तयार होईल आणि माणसांचे, माणुसकीचे, जगण्याचे नवे सिद्धांत कालसापेक्ष असणारे मांडून जाईल. त्या दिवशी जग नक्कीच सुंदर होईल. या आशेवर आमच्यासारखी माणसं जगत आहेत.
म्हणजे ही एक प्रेरणा, म्हणजे सामाजिक क्रांतीची समतेच्या सूत्राबरोबरच मार्क्सच्या अर्थक्रांती आणि वर्ग लढ्याची एक प्रेरणा सुद्धा या साहित्यामध्ये आपल्याला दृश्यमान होताना दिसते. अनेक उदाहरणं इथे देता येतील. आणि त्याचबरोबर समाज व्यवस्थेने जे काही अतोनात अन्याय अत्याचार केलेले आहेत, की ज्या अन्याय अत्याचाराला कुठली परिसीमा नाहीये. म्हणजे अजूनही आपण वाचतो बघतो की अजूनही बऱ्याच ठिकाणी काय अवस्था आहे भटक्या विमुक्तांची, कशा दयनीय अवस्थेमध्ये जगतात, कुठल्या कुठल्या संघर्षाला ते तोंड देतात. आणि एकूणच या सगळ्या अन्याय अत्याचार आणि एकूणच म्हणजे सरकारी आणि समाज व्यवस्था ह्या दोन्हीकडून जे काही त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात याची एक कुठेतरी अंकन एकूण या सबंध साहित्यामध्ये होताना आपल्याला दिसते, किंवा ते त्यांचं त्या साहित्याचं एक आशय द्रव्य असल्याचं आपल्याला जाणवू लागतं. आणि एकूणच या साहित्यामध्ये काय, आम्ही सुद्धा माणसं आहोत, आमच्या वाट्याला सुद्धा माणसाचं जगणं का आलेलं नाहीये, आम्हाला सुद्धा माणूसपणाची वागणूक द्या, ही एक त्यांची वेदना, त्यांचा एक आक्रोश या साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या साहित्यामध्ये की जे बाबासाहेबांनी जे काही आय हॅव नो मदरलँड असं एक भूमिका मांडली होती, मला वाटतं की हीच गोष्ट या भटक्या विमुक्तांच्या एकूणच सबंध जगण्याला आणि त्यांच्या साहित्याला अधोरेखित करते. अनेक लेखक म्हणतात की मला मातृभूमीच नाहीये, माझा जन्म कुठे झाला, मी म्हणजे याचा शोध सबंध हे साहित्यामधून वेगवेगळ्या पद्धतीने हे लेखक घेताना दिसतात. आणि एकूणच ही वेदना म्हणजे या देशाचे आम्ही नागरिक आहोत की नाही, हा देश आमचा आहे हे कशावरून मानायचं. म्हणजे अजून आम्हाला इथे नागरिकत्वाचा एक जो काही कागद आहे तो पण मिळालेला नाहीये. म्हणजे उद्या भविष्यामध्ये जसं NRCच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये रोहिंग्यांचं झालं तर मला कधी कधी भीती वाटते की भविष्यात या भटक्या विमुक्तांचं काय होणार, काय असे अनेक प्रश्न आहेत जे अजूनही आम्हाला सतावत आहेत. या सगळ्या प्रश्नांवर, या सगळ्या गोष्टींवर हे साहित्य उभं राहिलेलं आहे. आणि एकूणच आपण जेव्हा भटक्या विमुक्तांच्या साहित्याचं निरीक्षण करू लागतो त्यावेळेस इथली जी काही समाज व्यवस्था आहे, इथली काही जी जात आणि शोषणावर आधारलेली समाज व्यवस्था आहे, या समाज व्यवस्थेची एक उतरंड ते कुठेतरी या आपल्या सबंध लेखनातून मांडू लागतात. हा देश, ही गाव, इथली माणसं आणि त्यांची एकूण दमनकारी जी काही संस्कृती आहे याचा एक भीषण चेहरा ते या सगळ्या साहित्यातून सांगू पाहतात. आणि एकूणच आपली व आपल्या समाजाची भविष्यातील वाटचाल निश्चित करू पाहत आहेत. या वाटचालीत त्यांच्या अभिव्यक्तीच्या ज्या काही प्रेरणा आहेत, या प्रेरणा मात्र ते अजून ते स्वतःला व्यापक करत नेत आहेत. तथागत गौतम बुद्ध असेल, फुले असतील, आंबेडकर असतील, मार्क्स असेल, किंवा त्यांच्या व्यक्तिगत उमाजी नाईक असतील, त्यांच्या व्यक्तिगत त्या जमातीमधून आलेले जे काही क्रांती पुरुष आहेत ते सुद्धा त्यांच्या साहित्याची एक प्रेरणा म्हणून उभे राहतात. आणि एकूणच या साहित्यातून वेदना आणि शोषणाच्या त्या सगळ्या अंकनाबरोबरच एक विद्रोहाचा एक प्रचंड असा सूर या साहित्यामध्ये तो एकंदरीत या सगळ्या म्हणजे दलित साहित्याच्या प्रभावातून असेल किंवा असेल की जी काही त्यांना भाषा सापडलेली आहे त्या भाषेतून त्या सगळ्या विद्रोहाचा सूर ते मांडताना आपल्याला दिसतात. आणि या संदर्भाने की शोषिततेकडून विद्रोहाकडे वाटचाल करताना त्यांनी झुंजण्याचा आणि झुंजवण्याचा पुरता मनोबल केलेला आपल्याला या सगळ्या त्यांच्या साहित्यामध्ये दिसतो. आणि म्हणून ते कुठेतरी नागराज मंजुळेची एक ओळ येते की माझ्या हाती नसती लेखणी तर असती छिन्नी सतार बासरी अथवा कुंचला, मी कशानेही उपसत राहिलो असतो हा कोलाहल मनातला. म्हणजे भटक्या विमुक्तांचं साहित्य आजही काय करतंय तर आपल्या पूर्वजांचा जो काही कोलाहल आहे तो पूर्ण कोलाहल उपसण्याचं कामच करतंय. आणि ते आपलं दुःख, आपलं रडगराणं, आपलं म्हणून की अजूनही या देशासमोर ते याचक म्हणून उभे आहेत. मला वाटतं ज्या दिवशी ते खरोखर लढाईला उभे राहतील तर त्या दिवशी मात्र, कारण आता त्यांना लढण्याशिवाय पर्याय नाहीये, कारण त्यांच्या शिक्षणाची वाट सुद्धा आता मारल्या जाते. त्यांना नागरिक म्हणून त्यांचे जे जगण्याचे जे काही मूलभूत हक्क आहेत ते सुद्धा त्यांना दिल्या जात नाहीत किंवा तिथपर्यंत पोहोचलेलं नाहीये. असं एकंदरीत मग हा विद्रोहाचा सूर निर्माण कसा होतो त्या संदर्भाने डॉक्टर जनार्दन वाघमारेंनी एक विधान केलेलं आहे की पिढ्यानपिढ्या
पासून असहाय्यतेत दरीत सापडलेल्या समाजाला जेव्हा शब्द सापडतात तेव्हा ते शब्दच त्याला सामाजिक अगतिकतेतून अस्मितेकडे, राजकीय गुलामीतून स्वातंत्र्याकडे आणि सांस्कृतिक अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचे अभिवचन देतात. आणि मला वाटतं की या भटक्या विमुक्तांनी जे शिक्षण त्यांच्यापर्यंत जे पोहोचलेलं आहे, या शिक्षणामुळेच म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं संबोधलेलंच आहे. आणि हे जे लिहू लागले, हे जे विचार करू लागले, स्वतःचा विचार करू लागले, स्वतःच्या समाजाचा विचार करू लागले, त्यांच्या प्रश्नांचा, त्यांच्या जगण्याचा किंवा आपल्याच वाट्याला हे का आलेलं आहे याचा जेव्हा ते विचार करू लागले, त्यावेळेस त्या प्रश्नांची मांडणी असेल आणि त्या प्रश्नांचा माग घेत घेत ते आपल्या भावना प्रकट करताना आपल्याला दिसतात. एकंदरीत त्यांची वाङ्मयीन अभिव्यक्ती जी आपण जर पाहिली तर साधारणपणे 50हून अधिक, म्हणजे साधारणपणे 1980ला आलेलं उपरा असेल लक्ष्मण माने यांचं, तिथपासून जर आत्मकथनांची जर आपण उल्लेख केला तर अलीकडे आलेल्या झोळी आणि देशोधडी पर्यंतचं जर आपण बघितलं तर साधारणपणे 50हून अधिक आत्मकथनं भटक्या विमुक्त जमातीमधून लिहिल्या गेलेली आहेत. शेकडो कवी म्हणजे ज्यांचे संग्रह आलेले आहेत, जे वेल नोन आहेत, परंतु बरेचसे अजून लिहिणारे आहेत. एवढ्या व्यापक प्रमाणामध्ये कविता भटक्या विमुक्तांमधून लिहिल्या गेलेली आहे. त्याचबरोबर जवळपास 35 ते 40च्या पुढे कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. 30-40हून अधिक कथासंग्रह, नाटक आणि वैचारिक लेखन हे पुष्कळ स्वरूपामध्ये लिहिल्या गेलेलं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. साधारणपणे हे जे काही एकंदरीत साहित्य आहे हे अशा वर्गातून लिहिल्या गेलेलं आहे ज्यांच्या शिक्षणाचा जर आपण थोडीशी आकडेवारी जर पाहिली तर शासनाची आकडेवारी आहे की 17 कोटीच्या आसपास असलेला जो भटका विमुक्त समाज आहे तर तो 85% दारिद्र्य रेषेखाली जगतो. त्यातून 65.25% मुले शाळेत पोहोचलेली नाहीत आणि जी पोहोचलेली आहेत त्याहून 50% पेक्षा अधिक हे ड्रॉपआउटचं प्रमाण आहे. आणि एकूण या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण गोषवारा किंवा एका निष्कर्षापर्यंत जातो तर 0.24 एवढं त्यांचं शिक्षणाचं प्रमाण आहे. जर एवढं शिक्षणाचं प्रमाण असेल आणि अजून खूप मोठा वर्ग या सगळ्या प्रवाहात यायचा असेल तर मला वाटतं तो संबंध समूह जेव्हा या सगळ्या दिशेने वाटचाल करू लागेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने भटक्या विमुक्तांचा जो आवाज आहे तो खऱ्या अर्थाने मुखर होत जाईल असं मला या ठिकाणी वाटतं. आणि एकूणच व्यापक सांस्कृतिक आंदोलनासाठी आणि हस्तक्षेपासाठी तो तीव्रतेने पुढे येईल असं एक आशादायी चित्र आपण मानायला हरकत नाही. साधारणपणे भटक्या विमुक्तांच्या साहित्यातील ज्या काही वेगवेगळ्या जाणीव आहेत तर खरं तर खूप अधिक या संदर्भाने बोलता येईल. वेळ पाहता मी काही फक्त त्या मुद्द्यांचा या ठिकाणी उल्लेख करतो आणि शेवटी कन्क्लुजन कडे मी जातो. भटक्या विमुक्तांचं जे साहित्य आहे ते सबंध साहित्य हे अनुभव केंद्री साहित्य राहिलेलं आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये भटक्या विमुक्तांच्या साहित्याचा एकूण आशय जर बघितला तर सर्वच्या सर्व साहित्य हे त्यांचं आत्मकथन वजा किंवा स्वतःच्या जगण्याचं कथन करणारं साहित्य आहे. मग ते आत्मकथन असतील, कादंबऱ्या असतील, बहुधा जवळपास कादंबऱ्या ह्या आत्मचरित्रात्मक किंवा चरित्रात्मक स्वरूपाच्या आत्मकथनात्मक कादंबऱ्या आपल्याला दिसून येतात. बहुधा कथासंग्रहांची सुद्धा तीच, इव्हन कविता सुद्धा ही त्यांची स्वतःची मनोगते आहेत, त्यांच्या म्हणजे आत्मगत आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याचं एक उदाहरण म्हणून की दादासाहेब मोरे यांनी त्यांच्या गबाळ या आत्मकथनाच्या संदर्भाने लिहिलेले की माझ्या गबाळ या आत्मकथनात मी जे आजपर्यंत अनुभवले, पाहिले आणि आज देखील जगतो आहे, उपभोगतो आहे त्याचे वास्तव चित्रण केलेले आहे. की बहुधा ही सर्वच साहित्याची एकूण मनोभूमिका आहे किंवा त्यांच्या निर्मिती मागची ती भूमिका आपल्याला दिसू लागते. या साहित्यामध्ये जशी स्वजाणीव येते तशी स्वजाणीवेबरोबरच समाज जाणीवेचं हे साहित्य असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे हा लेखक एकीकडे स्वतःचं हृदयगत मांडतो, स्वतःचं मनोगत मांडतो आणि ते मांडत असताना तो एका विशिष्ट समाजाचा प्रतिनिधी म्हणून पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तो समोर येतो. म्हणजे हा स्वव्यक्तिगत आणि प्रातिनिधिक अशा दोन्हीही जाणीवांनी युक्त असलेला आपल्याला दिसू लागतो.
त्याचबरोबर या साहित्यामध्ये काय आपल्याला वेगळी जाणीव काय दिसते, तर पूर्व इतिहास आणि भौगोलिक अस्तित्वाचा शोध या सगळ्या भटक्या विमुक्त लेखक त्यांच्या संबंध कलाकृतीमधून घेताना आपल्याला दिसतात. विशेषतः त्यांचा जो हरवलेला इतिहास आहे, मी जे म्हणालो की 1871 पूर्वी हे कोण होते, तर याचा शोध अनेकांनी, शिवमूर्ती भांडेकरांनी त्यांच्या वळंबामध्ये घेतलेला आहे, आत्माराम कनीराम राठोड घेतात, संबंध सगळेच लेखक हे त्यांच्या पद्धतीने त्यांचा पूर्व इतिहास आणि त्या इतिहासाच्या सगळ्या त्या संदर्भांना ते शोधू लागतात. आणि या दोघांचा म्हणजे अस्तित्वाचाही आणि इतिहासाचाही असा दोन्ही समांतर पातळीने या सगळ्या साहित्यामध्ये शोध सुरू असलेला आपल्याला दिसू लागतो. आणि एकंदरीत त्यांच्या पूर्व इतिहासाची जी काही जो शोध आहे तो विशेष करून त्यांच्या वैचारिक साहित्यामध्ये अधिक दिसतो आपल्याला. विमुक्तायन असेल किंवा खूप साऱ्या ग्रंथांच्या नोंदी या ठिकाणी देता येईल की माझ्या समाजाचा मूळ इतिहास काय आहे, मी कुठून आलो, माझं अस्तित्व काय. आणि या सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेत असतानाच समाजाची जी काही दाहकता आहे आणि या दाहकतेला ते कुठेतरी मुखर करू पाहतात. आणि एकूण सामाजिक बांधिलकी मात्र हे साहित्य कुठे विसरत नाही. म्हणजे मी माझं जेव्हा रडगरानं गातोय त्यावेळेस ते माझ्या पुरतं नसतं, तर ते माझ्या संबंध परिवेशाचं असतं. आणि मी त्या संबंध परिवेशाचा एक प्रतिनिधी म्हणून ते लेखक बोलते झालेले आहेत, लिहिते झालेले आहेत. ही त्यांची एक सामाजिक बांधिलकीची, उत्तरदायित्वाची एक भावना त्यांनी जपलेली आपल्याला या साहित्यामध्ये दिसू लागते. एकंदरीत त्यांच्या ज्या काही पिढ्यानपिढ्याचा जो काही एकूण त्यांचा झगडा आहे, त्यांचं जे काही मागासलेपण आहे ते चित्रित होतं. एकूण त्यांचं जे काही शोषित, पीडित, वंचित असलेलं त्यांचं जगणं आहे हे ते अधोरेखित करतात. हरवलेलं माणूस पण ते अधोरेखित करतात. या हिरावलेल्या माणूसपणाचा ते वेध घेताना आपल्याला दिसतात. आणि एकूणच हे सगळं करत असताना त्यांची एक वेदना आहे की त्यांचं दुःख काय आहे की आम्ही जिथे कुठे पोट भरायला जातो, म्हणजे भटक्या विमुक्तांना तर 3 दिवसाच्या पुढे कुठल्या गावाच्या सीमेमध्ये सुद्धा किंवा त्या गावकोसाच्या बाहेर सुद्धा राहायची म्हणजे त्यांना अनुमती नव्हती. किंवा त्यांना तिथे राहायला सुद्धा तो एक दाखला घ्यावा लागायचा, गावाच्या पाटलाचा दाखला घेऊन 3 दिवस त्या गाव कुसाच्या बाहेर त्यांना थांबावं लागायचं. आणि 3ऱ्या दिवसानंतर त्यांचं जे काही बिऱ्हाड आहे, त्यांचं जे काही ज्या पाला आहेत त्या गुंडाळून त्यांना पुढचा शोध घ्यावा लागायचा. हा सगळं करत असताना म्हणजे लोक त्यांना गावात शिरू देत नाहीत, गावात येऊ देत नाहीत. आणि म्हणजे त्या ठिकाणी काही भीक मागायला किंवा काम मागायला किंवा कुठल्या निमित्ताने ते जर गेले गावात त्यांना येऊ दिला जात नाही, त्यांना हाकलून लावल्या जातं. आणि एवढंच नाही तर या संदर्भाने कुठे जर समजा आपण न्याय मागायला गेलो तर ती जी काही न्याय यंत्रणा आहे ती सुद्धा त्यांचं शोषणच करताना आपल्याला दिसते. आणि एकूणच म्हणजे खूप वेदनादायी असं वर्णन त्या सगळ्या साहित्यात आपल्याला पाहायला मिळतं की शाळेतला मास्तर सुद्धा भेदभाव करतो. म्हणजे खरं तर मास्तराने विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करू नये. आत्ताच नुकतीच एक घटना आपण सर्व देशाने अनुभवलेली आहे की आपण कुठे चाललो आहोत. म्हणजे हे कधी कधी वाटतं की एक अभ्यासक म्हणून हे सगळं कालबाह्य झालं पाहिजे आणि कुठेतरी आपण सगळे गुन्ह्या गोविंदाने एक म्हणून नांदलो पाहिजे, परंतु दिशा मात्र कुठेतरी उलटी चालली आहे असं एकंदरीत. की मास्तर सुद्धा शाळेत येऊ देत नाही, भेदभाव करतो. म्हणजे त्या पालावरच्या मुलांना, चोराची मुलं किंवा अजून काही कारणाने ते येऊ देत नाहीत. हे दुःख आहे त्यांचं, हे वेदना आहे. म्हणजे मग त्यांना जो शिक्षणाचा एक जो मार्ग आहे, जो मार्ग त्यांना या संबंध व्यवस्थेमध्ये किंवा या मुख्य प्रवाहामध्ये आणू पाहणार आहे, तीच दारं किंवा तोच रस्ता जर त्यांचा बंद केला गेला तर या लोकांनी कुठल्या मार्गाने म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा. किंबहुना आता तेच गोष्ट आहे की वाडे वस्त्यांवरच्या शाळांची अवस्था काय आहे. पालांवर तर काही कुणी जात नाही, पण तांड्या वाड्या वस्त्यांवरच्या शाळा सुद्धा आता बंद होऊ लागलेल्या आहेत असं चित्र आहे. असो, त्याची चर्चा आपण वेगळ्या पद्धतीने करूयात. एकंदरीत अज्ञानाच्या खाईमध्ये हा समाज आणि बऱ्याचशा अंधविश्वास, अंधश्रद्धा, रूढी, त्यांच्या परंपरा किंवा एकूणच जात पंचायत या सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी आहेत की या सगळ्यांमुळे अजूनही ते त्या सगळ्या आहेत त्या याच्यामध्येच अडकलेले आपल्याला दिसतात.
त्यांच्या जगण्याला कुठलं स्थैर्य नाहीये, अजूनही त्यांच्या हाताला म्हणावा तसा म्हणजे उपजीविकेचं साधन सुद्धा त्यांना देऊ शकलेलो नाहीत किंवा ते तिथपर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. आणि एकूणच ही सगळी सबंध वनवासाची वाट त्यांच्या पायामध्ये अजूनही अडकलेली आहे. आणि स्त्रियांचं तर अतिशय म्हणजे विचारूच नका. स्त्रियांचं जगणं तर एक मी कविता लिहिलेली, गेली होती पीठ मागाया घेऊन आली काय. म्हणजे अजूनही भाकरीसाठी भीक मागावी लागते, चोरी करावी लागते. मला वाटतं की ही 75वी आपण साजरी करतोय स्वातंत्र्याची, त्या देशाने या प्रश्नावर विचार केला पाहिजे की खरंच आपण आत्मनिर्भर भारत जो म्हणतोय तो आत्मनिर्भर भारत झालाय का आणि कधी होणार आहे. जर या भटक्या विमुक्तांना आम्ही जर बाजूला केलेला असेल तर मला माहित नाही तो आत्मनिर्भर भारत झालेला असेल. पण जर या भटक्या विमुक्तांना आम्ही या देशाची लेकरं संबोधत असू तर मात्र प्रश्न आहे की भारत आत्मनिर्भर झालेला आहे का. कारण परिस्थिती अशी आहे की या सबंध याच्यामध्ये प्रचंड चीड आणणारा आशय आहे की स्वतःच्या मुलीला, स्वतःच्या लेकीला, स्वतःच्या बायकोला पोटासाठी आणि आपल्या सगळ्या त्या गरजांसाठी कुणाखाली घालावी लागत असेल, गहाण ठेवावी लागत असेल, विकावी लागत असेल, तर मला वाटतं जगाच्या पातळीवर या पृथ्वी तलावर याच्यापेक्षा प्रचंड असं काळीज पिळवटून टाकणारं दुःख दुसरं कुठलं असू शकत नाही. आणि आम्ही बेटी बचाव बेटी पढाव वगैरे काय काय चाललेलं आहे म्हणजे ते असो, ते तिकडे तर जावं लागणार आहे, परंतु या सगळ्या गोष्टींचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे की गेली होती पीठ मागाया घेऊन आली काय, मुकी तिची वाचा पोटात हलती पाय, 2 वेळच्या पोटासाठी गहाण ठेवतात पोट, ऐक ऐक भारत माते आमच्या जगण्याची गोष्ट. ही आमच्या जगण्याची गोष्ट आहे. आणि मला वाटतं हे साहित्य काय करतंय तर आपल्या जगण्याची गोष्ट सांगतंय, आपल्या भाषेतून सांगतंय. म्हणजे भाषिक वैविध्य, सांस्कृतिक वैविध्य काय तर या देशामध्ये जी लोक शाळेत गेली नाही, अडाणी आहेत, या लोकांनी स्वतःच्या भाषा, सांकेतिक भाषा, पारुशी भाषा ज्याला म्हटलं गेलं, अशा भाषा, ज्या भाषेचा इंग्रजांना स्वतंत्र अभ्यास करावा लागला. म्हणजे या भटक्या विमुक्तांचा जसा त्यांच्या सगळ्या गोष्टींवर ब्रिटिशांनी जसं बंधनं लादली, तर ह्या सगळ्या ह्याच्यातून जगण्यासाठी त्यांनी आपला एक वेगळं एक सांस्कृतिक सगळं निर्माण केलं आणि त्याच्यात भाषा सुद्धा निर्माण केली. ती भाषा समजून घेण्यासाठी त्यांना अभ्यास करावा लागला. आणि पहिल्यांदा भटक्या विमुक्तांच्या या पारुशी भाषेवर एका ब्रिटिश अधिकाऱ्याला काम करावं लागलं. त्याचं पहिलं पुस्तक आहे. आणि एकूणच ह्या सगळ्या त्यांच्या जे काही भाषिक वैभव आहे, या सगळ्या गोष्टीचा, या सगळ्या याचा विचार करता त्याच्या ज्या काही म्हणजे कितीतरी परंपरा अशा आहेत, जसं की बंजारा समाजातली अरदास संत ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिलं असं आपण सांगतो किंवा ते सर्वांना माहीत आहे. परंतु कधी काळी आदिम काळामध्ये असलेल्या या सगळ्या भटक्यांनी खूप साऱ्या अशा ज्या काही परंपरा निर्माण केलेल्या आहेत, म्हणजे त्याची खूप सारी उदाहरणं वेगवेगळ्या जमातीची मला या ठिकाणी देता येतील. फक्त बंजारा समाजामध्ये जी अरदास, म्हणजे मी ते शीर्षक घेऊन कविता लिहिली, सेन साईवेट. म्हणजे मला कायम एक प्रश्न असा पडलेला आहे की ज्या लोकांचं रडगाणं आपण ऐकलं, ज्या लोकांच्या अस्तित्वाचंच काही खरं नाहीये, आपलं उद्या काय होईल हे माहीत नाही, हे अडाणी लोक, ज्यांना अडाणी नाहीत, ते एक जगण्याचा संबंध खूप मोठा एक अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आणि त्या अनुभवाच्या सगळ्या प्रवासातून, त्या अनुभवातून त्यांनी एक माणसासाठीचं एक गाणं त्यांनी जपलं, माणसाचा विचार जपला. आणि हे लोक ज्यांच्या अस्तित्वाचं खरं नाहीये, ते लोक प्रार्थना काय म्हणतायत, संबंध समूहाने काय म्हणतायत, माझं काय व्हायचं ते होऊ दे, पण ह्या जगाचं कल्याण होऊ दे. मला वाटतं ही गोष्ट फार महत्वाची आहे. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या साहित्यातून धांडोळा घ्यायचा आहे आणि या सगळ्या गोष्टी साहित्यामध्ये आलेल्या आहेत, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि इथे खूप सारे नवनवीन म्हणजे या सगळ्या प्रश्नांवर, या सगळ्या गोष्टींवर अभ्यास करणारे आहेत. खरं तर भटक्या विमुक्तांच्या साहित्यावरच स्वतंत्र चर्चासत्र झालं पाहिजे, एवढं मोठं साहित्य आहे, एवढं सगळं त्यांच्या भाषा आहेत, त्यांच्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर अभ्यास किंवा चर्चा झाली पाहिजे असं या ठिकाणी वाटतं. आणि मला माझे जे काही विस्कळीतपणे जे काही मुद्दे आपल्यासमोर या ठिकाणी मी मांडले, त्याबद्दल मी पुनश्च एकदा पुणे विद्यापीठाचे आणि आयोजकांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्वांनी ते शांततेने ऐकून घेतले, त्याबद्दल आपले सर्वांचेही आभार. पुनश्च एकदा धन्यवाद. धन्यवाद.